मुंबईतील म्हाडाच्या घराच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे। मुंबईत म्हाडाची नवीन जाहिरात अगदी लवकरच जाहीर होणार आहे आणि यावेळी प्रक्रिया आणखी सोपी झाली आहे। फक्त 2 महत्त्वाच्या कागदपत्रांवर तुम्हाला म्हाडाचं घर मिळणार आहे। या बदलामुळे अर्जदारांची कागदपत्रांसाठी होणारी धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून सामान्य कुटुंबांनाही घर घेण्याची प्रक्रिया सहज समजण्यास आणि पूर्ण करण्यास मदत होणार आहे। नेमकी कोणती आहेत ती 2 कागदपत्र, नवीन जाहिरात कधी येणार याबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जाहिरात कधी आणि कोणती 2 कागदपत्रे लागणार? म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सोडतीत रिक्त झालेली सुमारे 125 घरं आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या विशेष योजनेद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। याबाबतची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्याची तयारी ही वेगाने सुरू झाली आहे। विशेष म्हणजे या योजनेत अर्ज करणाऱ्या नागरिकांना नेहमीप्रमाणे मोठ्या कागदपत्रांची फाईल घेऊन धावपळ करण्याची आवश्यकता राहणार नाहीये। या प्रक्रियेत फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या आधारे नोंदणी करून इच्छुक अर्जदारांना घरासाठी अर्ज करता येणार आहे। मात्र सामाजिक आरक्षणाच्या गटातील काही घरे राखीव असल्याने त्या श्रेणीत अर्ज करणाऱ्यांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य सादर करावे लागणार आहेत। ताडदेव, वडाळा, तुंगापवई आणि काही इतर भागातील म्हाडाची उच्च दर्जाची घरे वारंवार म्हणजेच अगदी 2 किंवा अधिक वेळा सोडत काढूनही विकली गेलेली नाहीयेत। परिणामी ही घरे रिकामी पडू असून मुंबई मंडळावर आर्थिक ताण वाढत आहे। केवळ विक्री न होण्याचाच नाही तर या रिक्त घरांच्या देखभालीचाही खर्च मंडळालाच उचलावा लागत आहे। म्हणूनच म्हाडाने काही अटी शिथिल केल्या आहेत। प्रथम प्राधान्य योजनेत म्हाडाने सोडतीतील अनेक कठोर अटी मोठ्या प्रमाणात सैल केल्या असल्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इच्छुक व्यक्तीच्या नावावर महापालिका क्षेत्रात, राज्यात किंवा देशात कुठेही स्वतःचं घर किंवा सरकारी योजनेअंतर्गत मिळालेलं घर असलं तरी त्याला या योजनेतून घर घेण्यास हरकत राहणार नाहीये। तसेच उत्पन्नाची मर्यादाही पूर्णपणे हटवण्यात आली आहे। परंपरागत म्हाडा अर्जासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, आयकर विवरणपत्र, निवासी दाखला आणि इतर अनेक कागदपत्रांची आवश्यकता लागत होती। पण प्रथम प्राधान्य योजनेसाठी प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली आहे। अर्जदाराला फक्त आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सादर करावे लागणार आहे। मात्र सामाजिक आरक्षणाच्या घरासाठी अर्ज करताना आधार आणि पॅन सोबतच जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य असेल, अशी माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। तुम्हाला एकूणच ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।